तर शिक्षण घ्यायचं कसं असा सवाल इथल्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्यातूनच शिक्षणाचा प्रवास सुरू आहे। रस्त्याच्या कामाचा शिक्षणाला अडथळा निर्माण होतोय। अपुरा रस्ता आहे, खड्डे पाण्यामुळे या ठिकाणी भरलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। शाळेत पोहोचायला सुद्धा विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। मातीचा रस्ता आहे, रस्त्यावर खड्डे, त्या खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी ही अवस्था आहे। येवला तालुक्यातील राजापूर ते धात्रक वस्ती या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे। या गुडघाभर पाण्यातून प्रवास करत विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावं लागतंय आणि अशा भिजलेल्या अवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेत बसून शिक्षण घ्यावं लागतंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। शाळाही या रस्त्याच्याच बाजूला असल्यानं शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। या पाण्यातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय। बरं, या रस्त्याचं काम मंजूर झाले तरी प्रत्यक्षात आजतागायत काम पूर्ण झालं नाही। रस्त्यावर खड्डे आहेत, पाण्याचे डबके तयार झालेत, त्याचा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतोय, पण ग्रामस्थांना सुद्धा यासोबत त्रास होतोय। या रस्त्यावरून ग्रामस्थांना सुद्धा प्रवास करावा लागतोय। याआधी या रस्त्यावर अपघात सुद्धा झालेत, त्यामुळे ग्रामस्थांना संताप अनावर झालेला आहे। ग्रामस्थांनी याबाबत संतापही व्यक्त केला आहे। राजापूर ते धात्रक वस्ती हा रस्ता मागील 3 वर्षांपासून शासनानं मंजूर केलाय, मात्र अद्यापही रस्त्याचं काम हे पूर्ण झालं नाहीये, किंबहुना सुरूच झालं नाहीये। पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पाण्याचे डबके तयार झालेत। विद्यार्थ्यांना रोजच्या रोज तुंबलेल्या पाण्यातून शाळा कॉलेजात जावं लागतंय। वाहनधारकांना मात्र अपघाताचा धोका कायम वाटतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। पावसाने एकीकडे धुमाकूळ घातला असून दुसरीकडे येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। येवला तालुक्यातील राजापूर या गावात आलेल्या या ठिकाणी राजापूर धात्रक वस्ती हा रस्ता आहे। अक्षरशः या रस्त्याची दयनीय अवस्था झाली, ठिकठिकाणी असे खड्डे साचल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबलेले आहे। बघितलं तर अक्षरशः पालक आपल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीवर सोडण्याची वेळ शाळेमध्ये या पालकांवर आलेली आहेत। अक्षरशः या ठिकाणून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात, ग्रामस्थ राहतात। या खराब रस्त्यातून जाण्याची येण्याची वेळ या शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांवर येत आहेत। शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणून जात असतात। बैलगाडीद्वारे अशा विविध साधनांनी या अक्षरशः खड्डे तुडवत या विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना या रस्त्यातून जाण्याची वेळ येत असल्याने अक्षरशः हा रस्ता कधी होतो, एकीकडे बघितलं तर समृद्धी मार्ग काही दिवसात पूर्ण होतो, मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून रखडलेला रस्ता कधी पूर्ण होणार अशी व्यथा शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्राकडे मांडली असून त्वरित हा रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। तर विद्यार्थ्यांना शाळेत जाताना प्रचंड त्रास होतोय। रस्त्यावरचा चिखल तुडवत शाळेत जावं लागतंय, भिजत शाळेत जावं लागतंय आणि या भिजलेल्या आणि चिखलानं मळलेल्या कपड्यानिशी दिवसभर शाळेत बसून शिक्षण घ्यावं लागतंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या पाहूयात। हवालदार वस्तीवर राहतो। शाळेतून येणे जाण्याची खूप अवस्था बेकार होते। शाळेतून येताना येता येत नाही, नदीला पूल टाकता येत नाही, शाळेत जावं कसती पंचायत पडते। पाऊस जर आला तर घरी येता येत नाही, जाता येत नाही। मी 4थी शिकत आहे। पाऊस आला की आम्हाला शाळेत जाता येत नाही किंवा शाळेतून येता येत नाही। इथं चिखल असला की चिखल तुडीत जावा लागतो। नदीला पूर आला की आम्हाला शाळेत जाता येत नाही किंवा घरी येता येत नाही। राजापूर ते धात्रक वस्ती रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। शासनानं रस्त्याचं काम मंजूर केल्यापासून 3 वर्ष उलटून गेली तरी अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा इथल्या नागरिकांनी दिलाय। नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, ते पाहूयात। येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांचा अक्षरशः पाण्यातून शिक्षणाचा प्रवास करण्याची वेळ आलेली आहे। आपण येवला तालुक्यातील राजापूर गावात उभे आहोत। हा बघितला तर राजापूर धात्रक वस्ती असा हा रस्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची मंजुरी आहे, मात्र रस्ता होत नसल्याने अक्षरशः रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। अक्षरशः विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना या अक्षरशः खराब रस्त्यातून तुंबलेल्या पाण्यातून ये जा करण्याची वेळ येत आहे। काय सांगाल की कशी अवस्था आहे, काय हाल होते तुमचे? आमचा माल जर पिकवला तर आम्हाला माल सुद्धा काढायची अडचण आहे। तर इथून जर माल घेऊन चाललो तर इथं गाडी पुढे कधी सरकन कधी माणूस पडन याचा भरोसा नाही। तर हा रस्ता त्वरित व्हावा। हा रस्ता 3 वर्षापासून मंजूर आहे, याचं 5% देखील सुद्धा काम झालेलं नाही। याची दक्षता लवकर घ्यावा असं माझं म्हणणं आहे।
आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहेत इथले. काय सांगाल की रस्ता होत नाहीये, विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहे, काय बोल? भानगड अशी आहे, जर समजा त्याच राज्यामध्ये समृद्धी महामार्ग तेवढ्या दिवसात होते, 750 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जर समजा तेवढ्या दिवसात होते, गेल्या 3 वर्षापासून साधा 2 किलोमीटर रस्ता ग्रामपंचायत करत नाहीये. पुन्हा आपलं प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाहीये. तर याची म्हणजे खूप खूप हे आहे. आता यांनी हे जे बोलले ते खरोखर पडले होते, त्याला उचलायला कोण नव्हतं, अशी परिस्थिती इथली राजापूर इथली आहे. तर यामध्ये जे गट विकास अधिकारी आहे तर त्यांनी लक्ष द्यावं. आम्ही ग्रामपंचायतला विचारलं असता, गट विकास अधिकारी बोलता ते म्हणता गट विकास अधिकारी आमचं पेमेंट काढत नाही, MREGS मधून आहे. तर आम्ही त्यात काही करू शकत नाही असे एक ग्रामपंचायत सदस्य बोलतात. ही मोठी ग्रामपंचायत आहे, 13 सदस्य आहे. राजापूर समटाना मोठी ग्रामपंचायत 13 सदस्य असतानाही प्रत्येक सदस्याला विचारलं का ते गट विकास अधिकाऱ्याचं नाव सांगता. तर याच्यावर कोणीतरी लक्ष दिलं नाही. तर येत्या 5 तारखेला आम्ही आमरण उपोषण करू, रस्ता रोको करू, जे पाहिजे ते करू. जर रस्ता क्लिअर नाही झाला तर येत्या 5 तारखेला आमरण उपोषण हे तुमच्या मीडियाच्या मार्फत आम्ही सांगतो. बघितलं तर एकूणच बघितलं तर एकीकडे समृद्धी महामार्ग होतो परंतु आपला रस्ता होत नाही अशी व्यथा येथील शेतकरी मांडत आहे. आपल्यासोबत मोठे या ठिकाणी ग्रामस्थ देखील शेतकरी देखील आहे. आणि एकूणच बघितलं त्या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली असून रस्ता त्वरित करून द्यावा अशी मागणी येथील शेतकरी सह ग्रामस्थ करताना दिसत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते समाधान आव्हाड हे जोडलेले आहेत. समाधानची समस्या तर आपण बघितलेली आहे. विद्यार्थ्यांना, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. तुम्ही याबाबत पाठपुरावा केलाय की नाही आतापर्यंत? सर गेल्या 3 वर्षापासून आमचा हा रस्ता MREGS मधून मंजूर आहे. हा, तर सदरील जे गट विकास अधिकारी आहे ते गट विकास अधिकारी त्या जे लेबरचं पेमेंट तेच आतापर्यंत अद्याप त्यांनी दिलेलं नाहीये. बरं. जे पहिले जे गट विकास अधिकारी होते, आता जे नवीन गट विकास अधिकारी आले त्यांच्याकडे पण आम्ही बऱ्याच वेळेस मागणी केलेलं आहे. मला एक म्हणायचं आहे सर, जर समजा 3 वर्षामध्ये 750 किलोमीटर समृद्धी महामार्ग जर 3 वर्षात क्लिअर होतो तर मग इथलं हे भीती याच राज्यातलं गाव आहे ना, राजापूर म्हणून राज्यातलंच गाव आहे. इथला 2 किलोमीटरला 3 वर्षे का लागतात? याच्यावर प्रशासन काय करतं, सदरील ग्रामपंचायत सदस्य काय करता, हा मोठा प्रश्न आहे. मात्र तुम्ही इथल्या ग्रामपंचायतीकडे, आमदार, खासदार यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय? सर, 15 ऑगस्टला गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही त्यांना लेखी हे दिलं होतं. त्यांची पोच पण माझ्याकडे आहे. तरी पण ते काही पाऊल उचलत नाही. येत्या 8 दिवसात काम चालू करतो, उद्या मुरुम टाकतो, हे असे नवीन काही ना काही ते शोधून काढता आणि सांगत असतात सर. बरं. समाधानजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.